नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला गहू बघा. आणि आता जोरदार मिशाय राखल्यात. हे बा, गव्हाला पालाच नुसता गुडघ्याला पाला लागतोय, गुडघ्याला. आणि काय एक हिऱ्याची गोणी मारेले पावर कसा दणकाय. अजून निसावलो डायरेक्ट आपल्या गळ्यालाच. हां, आपल्या गळ्याला जोड नाही आपल्या मळ्याला. नादच आपला लय अवघड झालाय. हां, इकडं मस्त गहू आहे आणि इकडं सर्व कांदे आहे बा. वरती आपल्या मळ्यामध्ये मस्त बायकी कांदे आहे, गहू आहे. कांदे चांगले रागाटे. इकडं आला खाली बंधाऱ्याचा विहीर आहे. ही आपली विहीर आहे. ही अजून ढळवलीच नाही, ती जुनीच चालू आहे. आपल्या अजून 3 विहिरी ढळवेल नाही, एकच विहीर चालू आहे 4 विहिरीतून. हां, तुमच्या आशीर्वादानं चांगलं आहे. तुम्ही ते खरं ऐकते नाही म्हणून आम्ही हे व्हिडिओ सोडायला लागलो. आम्हाला तुम्ही ना पुढं काढू राहिले ना स्वतः पुढं जाऊ राहिले, म्हणून माणसाला पार्टी बदलावं लागते बरं का. हां, दुसरं काय नाही. आम्हाला भरपूर सांगण्यासारखं आहे, पण तुम्ही काय करतात, लबाडाईने घेतल्या गाड्याने आम्ही ओढितो बिड्या. अशी गंमत झाली आता. म्हणून आम्हाला वाटतं हे क्षेत्र बदलून घ्यावा, आहे की नाही. आजो गहू आहे ना, गहू नुसता पालाच आहे. अजून जिथं पाणी नाही तिथं लवकर वांब्या येतात. हे बा, इथं वांब्या आल्यात. इकडं बघा, लाईव्ह दाखवतो, लाईव्ह चालूच आहे. इकडं पाणी जास्तीत आहे बा, इकडं पालाच आहे दणक्यामध्ये. म्हणजे ह्या गावाचं एकरच करेल आहे, पण डायरेक्ट वर्षभर दाण्याला भ्यावच नाही. एकच एकर करायचा, पण कसून करायचा. क्या आईला गहू केला कसून, खायचं बसून उन्हाळ्यात. हां, काही काही जात्या रुसून. बायको मला बोलली होती बा. बायको तुला काय बोलली? मी तिला मग ती म्हणत होती मला भजे करायची. मग द्यायचं पावशेर डाळीचं पीठ आणून. म्हणजे डायलेक्ट मारायला मारले पाहिजे. आणि याला नॅचरल पण कलाकार पाहिजे. त्या खालती थोडं फवारायचं काम चालू आहे. तो लांब दिसतो माणूस पा. आणि आपल्या मळ्यापाशी तो रोड दिसतो तिकडून तो आलेला. हां, असं आहे. आणि आपले कपाळ कधी सुधारणार नाही, तो नाद नाही. नाही नाही, ते खरं सांगणाऱ्याला नाही. त्यांना ते ढोलकीच्या तालावर त्याच नाही गालावर, असं आहे त्यांचं. त्यांना ते सांगून सांगून आहे ना. आणि सर्व येडे चुते, काही चांगले माणूस सर्व येडे चुते जे जमा झाले ते सोशल मीडियावर महासगडवर का. मी पाहिला चुत्या, मग बाकीचे सर्व चुती. पण मी महाचुत्या पाहिला रील बनवणारा. कारण आम्ही चांगलं जरी सांगितलं ना, आणि मग चुती तर भरपूरच आहे. मंत्र्याचा पोरगा मंत्रा होतो, खासदाराचा पोऱ्या आमदार होतो, बांबू उपटणाराचा पोऱ्या बांबूच उपटितो. हा, काय गावात उपटितोय मग कोणाची? बांबू म्हणतोय मी, पण उपटितो. नुसतं उपटायचंच काम करतो. बांबू बांबू. मग साहेबांची मुलगी साहेबच होणार. हिरोचा पोरग्या हिरोच होणार. तिकीट का वाटणाराचा पोऱ्या तिकीटच वाटितो. परंपरा आहे ती. तो नादच लय खोळा आहे. आपल्याला ती लावलेली परंपरा महाराष्ट्रामध्ये तिला अवघड. अख्खं घर त्याच्याच बापाचं, मंत्रीपद आहे त्याच्याकच, खासदार आहे त्याचाच नातू, महापूर आहे त्याची सून. लय अवघड. आपलं हायच केळे देशी वाढणारे देशीच वडी त्यात, आहे की नाही. आपलं देशी वडील कायम देशीच वडील. त्याच्या जीवनाची काशी झाली त्याच्यामुळं. पण ते आपले लोक हे खरं बोल नाही का नाही, असं झेपत नाही का नाही. खरं बोललो झेपत नाही ना. म्हणून आपले क्वार्टर वाढणारे, 500 रुपयावारी मतदान देणारे येते स्थितीला त्यांचे पोरगे आमदारच होणार. आपलं फक्त त्याच्या बापाने कोंबड्याच खाल्या इलेक्शनच्या टायमाला, आणि त्याचा पोऱ्या कोंबडे खाऊनच उपटितो. बांबू बांबू. हां, बस 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 एवढंच, बाकी काहीच होणार नाही. आणि चुत्यानी फक्त चांगल्या माणूस जो सांगतो ना त्याला वाईट कमेंट करायची. आणि जो लबाड बोलतो या 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 बसा बोकांडी, डायरेक्ट दिवस गेले पाहिजे नाशी बसा. बरं, तर गहू कस काय भेटू परत. धन्यवाद आणि जय श्री.